संकीर्तन की राधा गोपीनाथ भगवान की प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वापदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरो वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तां सजीवन् साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा
सहगना ललिता श्रीविशाखान्वितं हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधा कान्त नमोऽस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनि नामिने नमस्ते सारस्वतीदेवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादे पाश्चात्यदेशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। So once again welcome each one of you for this session. Thank you for coming. We are expecting almost 25 people, but still you are missing. Okay. So all of you are aware that nowadays IPL is going on. So that's why we thought let us discuss something about IPL. And we'll see, because cricket is such a thing. Almost everyone. How many of you have played cricket or at least seen cricket? Almost everyone. क्वचितच असा एखादी व्यक्ती असेल तो म्हणेल की नाही मी आजपर्यंत कधी क्रिकेट खेळलो नाही किंवा बघितलं मला काही समजत नाही. Almost everybody knows. But you will be surprised to know that America cricket is not so popular. There is an insect called cricket. किडा. छोटासा किडा असतो ना, ते किड्याचं नाव आहे क्रिकेट. बट दिस इज डिफरंट. तर आपण बघूया, जर व्यक्तीला शिकायचं असेल तर तो कोणाकडूनही शिकू शकतो. फॉर एक्झाम्पल श्रीमद भागवतम, when Krishna is roaming in the forest of Vrindavan, so Krishna saw big trees and Krishna is offering obeisances to the trees. Why? Can somebody tell? Krishna is moving in the forest and he saw big trees and he is offering obeisances, means he is doing pranam to the trees. Why? Is there some reason? Can you think of something? आपण पण बऱ्याच वेळा जाताना आपलं बरेचसे झाडं दिसतात आपल्याला, पण आपल्या मनामध्ये विचार येत नाही की आपण प्रणाम करायला पाहिजे. अशी कोणती ऍक्टिव्हिटी आहे, असं कोणता गुण आहे जो झाडांकडनं आपण शिकू शकतो? स्टिलनेस. Stillness, because they are bound, they can't move. So that is not quality, that is their situation basically. They are bound by situation, they can't move. But just like Prabhu says की सहनशीलता, टॉलरन्स. तुम्ही बघितलं असेल लहानपणी बोराचे झाडं असतात, त्याला बोर पाडे काय आपण दगड उचलतो आणि मारतो, तर बदल्यामध्ये आपल्याला काय म्हणतात? झाड कधी प्रत्युत्तर देतं का? काय मला मारतोयस? आता आंब्याचं सीझन चाललंय, जर तुम्हाला आंबे दगड घेतात मारतात कैरी पाडण्यासाठी, पण झाड कधी प्रत्युत्तर देत नाही. किंवा लाकूड तोड व्यक्ती, तो त्याच झाडाला तोडून काय करतो? लाकूड कापतो, त्याच झाडाला काढतो आणि दुपारी थकला म्हणून तो काय करतो? त्या झाडाच्या खाली विश्रांती घेतो. पण झाड काही त्याला म्हणत नाही की अरे बाबा तू माझ्याच झाडाखाली विश्रांती घेतोयस आणि मलाच कापतोय. तर सहनशीलता याचा अर्थ असा नाही की आपण जीवनामध्ये सगळं काही सहन करायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की तुम्ही मला असं सांगतायत का की आमच्यासोबत कुणी काहीही केलं तर आपण मुकाट्याने सहन करायचं? नाही, दॅट इज नॉट द पर्पज. पण सर्टन सिच्युएशन मध्ये आपल्याला टॉलरन्स हा आवश्यक असतो. प्रत्येक वेळेस जर आपण प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर दॅट इज ऑल्सो नॉट बेनिफिशियल. काही सिच्युएशन अशा असतात जीवनामध्ये, त्यावेळी तुम्हाला त्रास सहन करावा लागतो.
तुमचे एखादे फॅकल्टी मेंबर आहे, तुम्हाला शिकवत आहेत, त्यांचं शिकवणं अजिबात तुम्हाला आवडत नाही, तुम्हाला काय करावं लागतं? सहन करावं लागतं ना. तुमचा एखादा मित्र आहे, नेहमी तुमची खेचत असतो, प्रत्येक वेळेला तुम्ही उत्तर देतात का त्याला? अरे जाऊ दे यार, मित्रच आहे. काय करतो? सहन करतो. उद्या तुम्ही ऑफिस करणार, एखादा जॉब जॉईन करणार, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जाणार, प्रत्येक वेळेला तुमचा बॉस तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागेल का? बऱ्याच वेळा तो तुम्हाला असे काही चॅलेंजेस देईल, असे काही प्रोजेक्ट देईल, तुम्हाला रे बाप कुठे अडकलो, बट यू कांट डू एनिथिंग, यू हॅव टू टॉलरेट. तर झाडांकडनं हा गुण आपण शिकू शकतो, सहनशीलता. तसं गवताचं पात आहे, आपण लॉन मध्ये चालला असेल बऱ्याच वेळा, तर जे गवत असतं जमिनीवरती, त्याच्याकडनं काय शिकू शकतो? थोडा विचार करा यावरती, काय शिकू शकतो आपण? बोला मग. नम्रता. ओके. नम्रता, याच्यामध्ये की नम्रता. तर आपण बघतो ज्यावेळी मोठमोठं वादळ येतं, पाऊस आहे, जोराचा वादळ वारा आहे, तर बऱ्याच वेळा मोठमोठी झाडं असतात, ते काय करतात? उन्मळून पडतात तुफानामध्ये. पण गवताला काय होतं का? गवत जास्तीत जास्त काय करतं? गवत जोरात पाऊस पडला तर झुकतं ते फक्त, पण थोड्या वेळाने. तर हे पण आपण शिकू शकतो की प्रत्येक वेळी आपण जरा म्हटलो की नाही मी झुकणार नाही. आता एक मूवी आली होती काही दिवसांपूर्वी, त्याच्यामध्ये फेमस डायलॉग आहे, तुम्हाला सगळ्यांना कळलं काय म्हणतोय मी. पण विचार करा, जसं हे सिनेमामध्ये दाखवतात, इज इट प्रॅक्टिकल? की जीवनाच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये मी झुकणार नाही. एकदा शिवाजी महाराज गेलेले औरंगजेबला भेटायला, आणि बादशाच्या दरबारामध्ये, आणि तिथे रीत काय होती? जोही येणार तो काय करणार? बादशाला मुजरा करणार, वाकून मुजरा करणार. शिवाजी महाराज म्हटले नाही, मी नाही मुजरा करणार. शिवाजी महाराज म्हटले हे जे माझं डोकं आहे फक्त 2 व्यक्तींपुढे झुकलं. कुणाकडे सांगू शकाल? एक म्हणजे आई, आणि दुसरं एक तर आमच्या आई पुढे आणि दुसरं आई भवानी पुढे. तर बेसिकली सांगण्याचा उद्देश आहे की जीवनाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला कळलं पाहिजे कधी झुकणं आवश्यक आहे आणि कधी कधी झुकायची आवश्यकता नसते, पण आपल्याला ते कळलं पाहिजे कुठे झुकणं आवश्यक आहे आणि कुठे झुकण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. तर गवताच्या पथाकडनं आपण हे सुद्धा शिकू शकतो. तर तसंच बघूया, IPL जे सध्या चाललंय, सगळीकडे IPL चे वारे वाहत आहेत, तर त्याच्यातून आपण काही शिकू शकतो का? आपल्याला प्रत्येक जण क्रिकेट खेळलाय, असं कोण आहे ज्याने खेळलाच नाही? तर बघूया, आता तुमचं नॉलेज जास्त आहे क्रिकेट बद्दल की माझं नॉलेज जास्त आहे? तर मॅचची सुरुवात कशापासून होते? तर आपण बघितलं कशा प्रकारे क्रिकेट हा खेळ भारतामध्ये एवढा लोकप्रिय आहे की कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेलात, छोट्या गलीमध्ये काही नसेल मुलांकडे तरी काहीतरी घेणार हातामध्ये आणि सुरू. कमीत कमी याच्यामध्ये फॅसिलिटीमध्ये लोक क्रिकेट खेळतात. आमच्या स्कूलमध्ये मला आठवतं, मुलं वर्गामध्ये चप्पल बॅट आणि जे आपलं रबर असतं ना, खोड रबर, किंवा एक छोटा तो चेंडू मिळायचा, तो घेऊन यायचे आणि वर्गामध्ये सुरू. बेसिकली सांगायचं पॉईंट की क्रिकेट इज ऑल परवेडिंग इन इंडिया. आणि जेव्हापासून IPL सुरू झालं तर मग विचारू नका, पहिले तरी कमीत कमी इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका अशी टीम, पण आता तर इंडियामध्येच IPL मध्येच सगळ्या टीम. तर आपलं जीवन सुद्धा क्रिकेट प्रमाणे नाही. तू कोणी वाचू शकेल आहे? अरे वाचा, सगळ्यांना वाचता येत आपल्यापैकी. Embracing the metaphor. हे खाली वाचा.
Cricket provides a rich context of exploring themes of teamwork, adaptability, and mental fortitude, offering universal lessons applicable to everyday life. तर कशा प्रकारे क्रिकेट मधनं पण आपण काही गोष्टी शिकू शकतो. आणि लाईफ इज लाईक क्रिकेट, प्रेझेंट both predictable and unpredictable scenario. Understanding this duality is the foundation of navigating life's complexities. तर आपल्याला सुद्धा जिंदगीच्या पिच वरती काय करावं लागतं, बॅटिंग करावी लागते. तर क्रिकेटची सुरुवात कशापासून होते, टॉस. आणि समजा एखादा व्यक्ती म्हटला टॉस हारलो मी, नाही आता गेलो, आता मला खेळायचं नाही. जर मी टॉस जिंकला तरच मी खेळणार, असं होतं का, नाही. आणि प्रत्येक व्यक्तीला जे दोन कॅप्टन टॉस करतायत, असं होईल का की एकच व्यक्ती नेहमी टॉस जिंकणार आहे नेहमीसाठी. आपण त्या स्टॅटिस्टिक्स बघू की आजपर्यंत इंडिया टेस्टमध्ये झालेले जे बेस्ट ऑफ द कॅप्टन्स आहेत त्यांचे काय सिनेरिओ, त्यांनी किती वेळा किती पर्सेंटेज त्यांनी टॉस जिंकले त्यांच्या करिअरमध्ये. किती यशस्वी कप्तान असलं तरी असं कधी नाही झालं की 99% त्याने टॉस जिंकले, नाही. कारण याच्यामध्ये काय आहे, काही गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये. आता टॉस झाला, आयदर यू हॅव टू चूज बॉलिंग और यू हॅव टू बॅट. समजा तुम्ही टॉस हारलात, तुम्हाला जे मिळेल ते एक्सेप्ट करावं लागेल. यू कांट से की नाही मी नाही करणार. जो समोरचा व्यक्ती जिंकलेला आहे तो जे सांगेल तुम्हाला ते करावं लागेल. तर ऍक्सेप्टिंग व्हॉट यू कांट कंट्रोल. जीवनामध्ये सुद्धा परिस्थिती मित्रांनो असं होणार नाही की नेहमी येणारी प्रत्येक परिस्थिती तुमच्या नियंत्रणामध्ये असेल, असं होणार नाही. बऱ्याच वेळेला आपल्याला अशीही परिस्थिती स्वीकारावी लागेल जी आपली इच्छा नाही पण तरी पण करावं लागेल, पर्याय नसेल. तर टॉस वरून आपण हे शिकू शकतो की नेहमी परिस्थिती ही माझ्या नियंत्रणामध्ये असणार नाही. तर हेड आणि टेल नाण्याच्या किती बाजू असतात, दोन बाजू. फक्त ते मूवी मध्ये होतं, एक फेमस मूवी होती त्याच्यामध्ये नेहमी तो टॉस करायचा आणि एकच बाजू यायची. पण रिअल लाईफ मध्ये असं होतं का, नाही. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर म्हणून भगवद्गीतेमध्ये या जगाला काय म्हटलंय, दिस वर्ल्ड इज मेड ऑफ ड्युअलिटी. ड्युअलिटी म्हणजे काय, नेहमी दोन बाजू तुम्हाला बघायला मिळतील या जगामध्ये. इफ यू आर हॅपी then someday you will be unhappy. आता उन्हाळा चाललाय, उन्हाळा काही दिवसानंतर काय होईल, पावसाळा. कधी उष्णता कधी थंडी, कधी आनंदी कधी दुःखी. तर अशा प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जीवनामध्ये नेहमी आपल्याला, आपण अशी अपेक्षा करू शकत नाही जीवनापासून की नाही मला जीवनामध्ये फक्त आनंदच हवा आहे. दॅट इज इम्पॉसिबल मित्रांनो. कारण पॅकेजिंगच अशी आहे, जर तुम्हाला जीवनामध्ये दुःख हवं असेल, सुख हवं असेल तर त्यासोबत काय येईल, दुःख येईल, आज ना उद्या. पॅकेजिंगच अशी आहे. द वर्ल्ड इज मेड इन सच अ वे दॅट यू हॅव टू ऍक्सेप्ट बोथ. यू कांट से आय विल ऍक्सेप्ट ओनली वन साइड ऑफ द कॉइन अँड आय विल रिजेक्ट अनदर वन. नो, दॅट इज नॉट ऍक्सेप्टेबल. The element of chance. Life, much like a coin toss, involves elements beyond our control. Accepting this reality is crucial for inner peace. जर आपण ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं जीवनामध्ये की हो ठीक आहे, काही गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडणार नाही, जर हे आपण ऍक्सेप्ट केलं तर आपण पीसफुली जगू शकतो. नाहीतर काय होईल, आपण फ्रस्ट्रेट होऊ. कारण प्रत्येक गोष्टी आपल्या मनासारख्या घडणार नाहीत. दिस इज रियालिटी. हे आत्ताच आपण आपला स्वीकारून घेतलं पाहिजे. त्यामुळे काय होईल, जीवनामध्ये ज्यावेळी अशी घटना घडेल, अशी परिस्थिती येईल, अशी लोक तुम्हाला भेटतील जे तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाही. मग आपल्याला वाटतं का अरे मी एवढं सिंपल गोष्ट सांगतो, हा करत का नाहीये, हा ऐकत का नाहीये. पण असं होणार नाही. ऐकलं तर चांगली गोष्ट आहे, पण देयर विल बी समबडी हु विल नॉट लिसन यू, हु विल एक्झॅक्टली ऍक्ट ऑपोजिट ऑफ युअर वर्डिक्ट. आणि अनसर्टॅनिटी. जीवनामध्ये बऱ्याच अनिश्चितता आहेत.
तर म्हणून हे आपण टॉसवरनं शिकू शकतो. अजून काय शिकू शकतो आपण बघतो या ठिकाणी एवढे सक्सेसफुल कप्तान आहेत भारताच्या हिस्ट्रीमध्ये झालेले. त्यांनी एवढ्या मॅचेस खेळल्या आहेत. किती पर्सेंटेज त्यांनी टॉस लूज केलेला बघा. MS धोनी 170%, 174. अझरुद्दीन 96. कोणी जिंकण्याचं प्रमाण जास्त आहे, कुणाचं लूज होण्याचं प्रमाण जास्त आहे. पण असं कोणी नाही की ज्याने एकदम नेहमी जिंकलाच आहे, कारण असं होत नाही. समटाइम यू विल विन, समटाइम यू विल लूज. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट थिंग इन क्रिकेट? पिच. आणि पिच आपल्या जीवनामध्ये पिच काय रिप्रेझेंट माहिती आपल्याला? आपलं मन. ज्याप्रमाणे क्रिकेट प्लेअर ह्या पिचवरती खेळतात, आपल्याला आपली जी बॅटिंग आहे जीवनाची ती कशावर करावी लागते? मनाच्या पिचवरती. तर बघूया, वेगवेगळ्या प्रकारच्या पिच असतात. तर या ठिकाणी काही वेगवेगळ्या पिच आहेत, मैदान आहेत, त्यांचं काय केलेलं आहे या ठिकाणी. तर जो यशस्वी क्रिकेटर असतो तो काय करतो? जशी फील्ड आहे त्याप्रमाणे तो स्वतःला अडॅप्ट करतो. तर आपल्या जीवनामध्ये पण आपली जी मनाची पिच आहे त्यानुसार आपल्याला अडॉप्ट करावं लागतं. तू जर म्हटलं की नाही मला जी पिच पाहिजे, समजा एखाद्या व्यक्तीला पर्टिक्युलर पिच आवडते, तसं होम ग्राउंड असतं ना, ज्या क्रिकेटचं होम ग्राउंड असतं तिथं तो चांगल्या प्रकारे परफॉर्म करतो, कारण ते होम ग्राउंड आहे. पण ज्यावेळी इंडियाची टीम ऑस्ट्रेलियामध्ये जाते त्यावेळी काय होतं? बऱ्याच वेळा जो क्रिकेट इथे सक्सेसफुल आहे तो तिकडे चालत नाही, आउट ऑफ फॉर्म. पण जो खरा कसलेला आहे, ज्याने मेहनत घेतली आहे, तो तिकडे सुद्धा चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो. तर आपल्यासोबत पण असंच आहे बऱ्याच वेळा. कधी ग्रीन पिच, कधी फ्लॅट ट्रॅक, कधी ड्राय पिच, कधी वेट पिच, कधी डस्टी पिच, कधी डेड पिच. तर आपलं मन पण अशा प्रकारे या जशा वेगवेगळ्या पिचेस आहे, तर आपल्या मनाचे पण अशा प्रकारे काय असतात? वेगवेगळ्या भावनेतून आपलं मन सजत असतं. कधी आपण दुःखी, कधी कष्टी, कधी निराश. आनंदी आहे तर सगळं आपण आपलं तिथं चित्त लागतंय, आपण जे काही करतोय त्यावरती आपण फोकस करू शकतोय. पण बऱ्याच वेळा काय होईल? आपल्याला अडॅप्ट करता आलं पाहिजे. जसं पिच वरती क्रिकेटर अडॅप्ट करतो तशी पिच असेल तर तो खेळायला सुरू करतो. खाली काय लिहिलंय त्याला वाचेल कोणी? कंट्रोलिंग द पिच ऑफ द माइंड इज क्रुशियल. मेंटल क्लॅरिटी enables effective decision making and shifting circumstances. तर म्हणून मन जे आहे, मनाची पिच किंवा मनाला आपण जर हे करू शकलो, नियंत्रण ठेवू शकलो, तर ते खूप महत्वाचं आहे. कारण आपलं मन जर स्थिर असेल तर काय होईल? आपण जी काही गोष्ट करू ती चांगल्या रीतीने त्याचं आपल्याला फळ मिळेल. बेसिकली यू कॅन गेट रिझल्ट आउट ऑफ इट. इफ युअर माइंड इज नॉट कंट्रोल्ड, even though you are sitting, say for example 6 hours for study, and your mind is not focused, what will happen? After spending 6 hours you will think क्या किया मैंने, कुछ अंदर गया ही नहीं, because mind is not focused. So therefore adapting the pitch is very important. तर मनाला पण आपण व्यवस्थित हे करणं शिकलं पाहिजे. चला, अजून काय असतं क्रिकेटमध्ये? आपण बघतो एखादा व्यक्ती आहे मेंटल, समजा एखादा क्रिकेटर तो म्हटलं की नाही ही पिच माझ्या होम पिच सारखी नाहीये, मी ते नाही खेळणार, असं चालेल का? नाही. तो मॅच खेळायच्या पहिले सुद्धा हारला. तो जो खरा आहे तो काय करणार? तो चॅलेंज ऍक्सेप्ट करणार की ठीक आहे बघतो मी. त्याला म्हणतात इनर स्ट्रेंथ. तर आपल्याकडे पण प्रत्येकाकडे काय आहे? आपली एक इनर स्ट्रेंथ आहे. काही लोक असतात ते पहिले खेळण्याच्या अगोदरच हार पत्करतात, नाही आपल्याकडनं नाही होणार. पण असं म्हणून चालेल का? नाही.
आपण तयार असलं पाहिजे चॅलेंज घेण्यासाठी की ठीक आहे, जरी ही माझी होम ग्राउंड नसलं, जरी ही पिच माझ्या ओळखीची नाही, तरी पण मी काय करणार, माझा 100% देण्याचा प्रयत्न करणार. असा जर आपला ॲटिट्यूड असेल तर निश्चितच आपल्याला काय होईल, त्याचा फायदा होईल. अजून काय असतं क्रिकेटमध्ये, इनिंग्स असतात. जो टेस्ट क्रिकेट असतं त्यामध्ये किती इनिंग असतात टेस्ट क्रिकेटमध्ये, बोला? 2 असतात. किंवा IPL मध्ये देर इज समथिंग कॉल्ड पॉवर प्ले. माहिती आहे कुणाला पॉवर प्ले काय असतं, कोणी सांगू शकेल? अच्छा, ओके. पण ते पण बरोबर आहे, पण यांनी सांगितले पण बरोबर आहे. कारण सगळे फिल्डर कुठे आतमध्ये आहे, 2च बाहेर आहेत किंवा 3 म्हणा, जे काही असतील ते. पण मेजॉरिटी फिल्डर आहे इनसाइड द सर्कल. आणि पॉवर प्ले मध्ये जर समजा एखाद्या टीमने चांगली बॅटिंग केली तर त्यांचा स्कोअर कमी होतो की जास्त होतो? जास्त होतो. तसं आपल्या जीवनामध्ये पण इनिंग्स आहेत मित्रांनो. आता तुमचं सगळं तुम्ही तरुणपणामध्ये आहात, तर तुमचा पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्ले चॅलेंजेस खूप कमी आहेत ॲज कम्पेअर टू द जे तुमचं पुढचं जीवन असणार आहे, त्या दृष्टीने आता चॅलेंजेस खूप कमी आहेत, जबाबदाऱ्या खूप कमी आहेत. अँड देअरफॉर यू कॅन परफॉर्म. जसे पॉवर प्ले मध्ये लोक काय करतात, जास्तीत जास्त रन बनवतात, तसं तुम्ही ज्या ठिकाणी जीवनाच्या ज्या जंक्चरवर आहात, इथे तुम्ही स्वतःला जास्तीत जास्त स्किलफुल बनवू शकता, जास्तीत जास्त स्कोअर करू शकता. आणि इथे जर तुम्हाला स्वतःला तुम्ही हे केलेलं, काबिल बनवलं, लायक बनवलं, तर काय होईल, त्याचा फायदा पुढे होईल. कारण हे तुमच्या जीवनाचा पॉवर प्लेचा टाइम चाललाय. तो स्कोअर ॲज मच ॲज यू कॅन. जेवढं तुम्हाला स्किलफुल बनायचं, जेवढं शिकायचं आहे, जेवढी शिकण्याची भूक आहे, हे ते योग्य वेळ आहे मित्रांनो. कारण जीवनाची आता पहिली इनिंग चालली तुमची. एकदाच लग्न वगैरे झालं मग काय होईल, जीवनाचं दुसरी इनिंग सुरू होईल. पण त्यामध्ये असे खूप कमी प्लेयर असतात किंवा असे खूप कमी टीम असतात ज्या पॉवर मध्ये परफॉर्म करत नाही, पण शेवटी स्लॉग मध्ये चांगलं परफॉर्म करतात. स्लॉगर म्हणजे काय, म्हातारपण. स्लॉगर मध्ये खूप असे कमी बॅट्समॅन्स आहेत जे स्लॉगर मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे 6 4 ठोकू शकतो, बट मेजॉरिटी नाही करू शकत. म्हणून आपण पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त हे करायला पाहिजे, स्कोर करायला पाहिजे. तर आता तुम्ही जीवनामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आहात, ते काय चाललंय, तुमचा फर्स्ट इनिंग ऑफ लाईफ चालू आहे, तारुण्य चाललंय. तर दुसरी इनिंग काय, म्हातारपण. म्हातारपणाच्या अगोदर काय करून घ्या, स्कोर करून घ्या. चला, अजून काय असतं जीवनामध्ये, तर ही बिगिनिंग आहे जीवनाचं. तर म्हणून जेवढं जास्तीत जास्त आपण चर्चा केली. दुसरी गोष्ट काय आहे, कल्टिवेशन ऑफ स्पिरिच्युअलिटी. तर स्वतःला स्किलफुल बनवा. आता तुम्ही सगळे इंजिनिअरिंग, मोस्ट ऑफ द स्टुडंट आर फ्रॉम इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड. आता तुम्ही अकॅडमिक्स स्वतःला अपग्रेड करताय, स्वतःला स्किलफुल बनवताय. दॅट इज ओके, दॅट इज नीडेड. बट अलॉंग विथ दॅट देर इज अ समथिंग कॉल्ड स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म. तर जीवनामध्ये अध्यात्माची सुद्धा जोड घेणं आवश्यक आहे. का, जसं मी सांगितलं की हे जे जग आहे कशाचं बनलेलं आहे, ड्युअलिटी, द्वंद्व. नेहमी 2 बाजू तुम्हाला या जगामध्ये बघायला मिळतील. तर जीवनामध्ये आपल्याला अध्यात्माची गरज काय. बरेच लोक म्हणतात हे काय मंदिरात जाणं, हरे कृष्ण वगैरे करणं, हे थोडी आमचं थोडी वय आहे, हे तर म्हातारपणा करण्याच्या गोष्टी आहेत. भगवद्गीता वगैरे वाचणं, हे सगळ्या म्हातारपणाच्या गोष्टी आहेत. पण नाही मित्रांनो, अध्यात्माची गरज काय, अध्यात्म हे नेसेसिटी आहे, लक्झरी नाही आहे. लक्झरी म्हणजे काय, ओनली फ्यू पीपल कॅन अफोर्ड दॅट. आपल्यापैकी प्रत्येक जण विमानाने जाऊ शकत नाही.
Certain people, those who have balance, they can afford. That is called luxury. प्रत्येक व्यक्ती आपल्यातून बाहेरच्या देशामध्ये पिकनिकला जाऊ शकतो का? नाही. That may not be possible for everyone. Because that is luxury. But there is something called necessity. म्हणजे गरज. So don't think spirituality is luxury. Only few people can afford it. No. That is necessity. Each one has that need. Spirituality is required. Why? When there is a turn in your life, sometime you will be up on the peak of fortune, but sometime you will be down also. कधी कधी तुम्ही खूप आनंदी असता, पण कधी कधी डिप्रेशन मध्ये पण असतात की नाही? तर आपलं जीवन कधी असं प्रकारे जात नसतं. नेहमी जीवनामध्ये कधी चढ, कधी उतार, कधी अप, कधी डाऊन. तर ज्यावेळी तुम्ही डाऊन असाल, दॅट टाइम यू विल नीड स्पिरिच्युअलिटी. ओके, व्हॉट एल्स? समजा एखाद्याने सुरुवात चांगली केली, आता फर्स्ट इनिंग पॉवर प्ले चालू आहे, खूप रन बनवले तुम्ही, पण जर मॅच जिंकायची असेल किंवा चेस करायची असेल, मोठा स्कोर आहे तुमच्या समोर, काय करावं लागेल? देयर इज समथिंग कॉल्ड मोमेंटम. म्हणजे ज्या रन रेटने तुम्ही खेळताय, तो रन रेट तुम्हाला टिकवावा लागेल, कंटिन्यू त्याच रन रेटने खेळावं लागेल. देन ओनली यू कॅन चेस. अदरवाईज जस्ट इमॅजिन करा, 400चा स्कोर आहे आणि रिक्वायर रन रेट आहे समजा 10 रन पर ओव्हर, आणि तुम्ही सुरुवात चांगली केलेली आहे, पॉवर प्ले मध्ये रन बनवले आहेत, पण आता फिल्टर बाहेर गेले, पण रिक्वायर रन रेट जो आहे तो तुम्हाला मेंटेन करावा लागेल. त्याला म्हणतात मोमेंटम. आणि तसं जर कंटिन्यू ठेवलं रिक्वायर रन रेट जो पाहिजे तो, तरच ती मॅच तुम्ही जिंकू शकता. तर जीवनामध्ये हेही लक्षात ठेवा, जर तुम्ही फर्स्ट इनिंग चांगली केलेली आहे, तो मोमेंटम महत्वाचा आहे. सो यामध्ये फर्स्ट इनिंग मध्ये तुम्ही खूप चांगलं तरुणामध्ये चांगल्या सवयी लावून घेतल्या आहेत, चांगले शिकले आहेत, चांगल्या तुमचे संघ आहे, असोसिएशन आहे, पण ह्याच गोष्टी तुम्हाला पुढे सुद्धा कंटिन्यू ठेवणं आवश्यक आहे, जर जीवनाच्या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. तर देयर इज समथिंग फ्रॉम भगवद्गीता, हे श्लोक नंबर 2nd चॅप्टर 48 नंबर. मी म्हणतो, मग आपण माझ्या मागे म्हणू शकता. योगस्थ गुरु कर्माणि संगम त्वत्वा धनंजय सिद्धा सिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. So Krishna is telling Arjuna, how should you perform your duty? Because Arjuna is a fighter, he is on the battlefield of Kurukshetra. But what is the lesson for Arjuna? Perform your duty, equipoise. O Arjuna, abandoning all attachment to success or failure. Such equanimity is called yoga. तर इक्विपाइज म्हणजे काय? बऱ्याच वेळा जीवनामध्ये आपल्याला यश मिळालं तर आपण काय करतो, एकदम हवेत जातो. अरे एका परीक्षेमध्ये आपण क्रॅक केली, समजा सगळ्या वर्गामध्ये तुमचा पहिला नंबर आला, पार्टी वगैरे, तर यशाने बऱ्याच वेळा आपण हवेत जातो. आणि कधी कधी अपयश सुद्धा आपल्या वाट्याला येतं, आहे की नाही? असं नाही की नेहमी जीवनामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये यशस्वी नंबर 1 नाही, कधी कधी अपयश सुद्धा वाटायला येतं. तर यशाने हवेत जायचं नाही, आणि जर अपयश आलं तर त्यामध्ये सुद्धा स्वतःला खाली घेऊन जायचं नाही. बऱ्याच वेळा जर अपयश आलं तर आपण काय, स्वतःला कुठेतरी कोपऱ्यामध्ये जाऊन तिथे रडत बसू किंवा पश्चाताप करत बसू, तेही योग्य नाही आहे. तर आपण अपयश आलं तरी पुन्हा एकदा उठलं पाहिजे. ठीक आहे, एक अपयश आलं म्हणजे जीवन संपत नाही, जीवनामध्ये अजून भरपूर एक्झाम द्यायचे आहेत. तर हे सुद्धा आपण इथे शिकू शकतो. कृष्ण अर्जुनाला सांगतायत की बी इक्विपॉइज, म्हणजे समतोल राखणं शिक. अजून कोण असतं क्रिकेटमध्ये? तर यांचं हे काय रिप्रेझेंट करतं? अप्रिशिएशन अँड फोकस.
तर तुम्ही बघितलं असेल, क्रिकेटरने छकडी मारली काय होतं, लगेच हे लोक काय करायला लागतात, उड्या मारायला लागतात. सो दिस रिप्रेझेंट अप्रिशिएशन, प्रोत्साहन आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये. तर जीवनामध्ये प्रोत्साहन आवश्यक आहे की अनावश्यक आहे? आवश्यक आहे. एव्हरीबडी अग्रीज विथ दिस. कारण तुम्ही कोणीही असू द्या, स्मॉल बिग वॉट एव्हर यू मे बी, बट एव्हरीबडी नीड्स अप्रिसिएशन. देर इज समथिंग कॉल्ड फ्लॅटरी. आपण बघितलं अप्रिशिएशन म्हणजे काय, प्रोत्साहन. फ्लॅटरी म्हणजे काय? नाही, फ्लॅटरी म्हणजे बेसिकली तुम्ही कोणाची खोटी स्तुती करताय. आपण हरभऱ्याचं झाड चढवायचं, दॅट इज कॉल्ड फ्लॅटरी. अरे तू किती सुंदर दिसतो, अरे सगळ्यात हँडसम कॉलेजमध्ये तूच आहेस, तुझ्यासारखं दुसरं कोणीच नाही. त्यालाही माहिती की अरे बाबा ठीक आहे, हँडसम ठीक आहे, पण पूर्ण कॉलेजमध्ये, पूर्ण भारतामध्ये नाही, जरा जास्त होते. तर समजा एखाद्या व्यक्तीमध्ये गुण नाही आहेत, क्वालिटी नाही, पण तुम्ही त्याला सांगता की नाही तू सगळ्यात भारतामधला सगळ्यात तूच आहे सुंदर पुरुष, ही झाली फ्लॅटरी. पण अप्रिशिएशन इज डिफरंट फ्रॉम फ्लॅटरी. अप्रिशिएशन म्हणजे काय? जेन्युइन अप्रिशिएशन, प्रामाणिकपणे. समजा एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते तुम्ही त्याला सांगताय की नाही त्या दिवशी तुम्हाला मदत केली बाबा, मला खूप आवडलं त्याबद्दल. जरी तू धावपळीमध्ये होता पण तरी मी माझा एक प्रॉब्लेम घेऊन तुझ्याकडे आलो, तुझ्याकडे वेळ नसताना पण तुम्हाला त्या दिवशी मदत केली. दिस इज कॉल्ड जेन्युइन अप्रिशिएशन. आणि तुझ्यामध्ये हा जो गुण आहे दुसऱ्यांना मदत करण्याचा, तो मला खूप आवडला. दिस इज कॉल्ड अप्रिशिएशन. सो एव्हरीबडी नीड्स अप्रिशिएशन इन लाईफ. तर क्रिकेटमध्ये हे लोक काय करत आहेत, चिअरलीडर्स, दे रिप्रेझेंट अप्रिसिएशन आणि फोकस. पण बऱ्याच वेळा कुणी समजा आपलं अप्रिशिएट केलं तर त्याची दुसरी बाजू काय माहिती आहे, आपण स्वतःला जरा जास्त समजू लागतो. तुमच्याकडे समजा आहे एक्स गुण आहे तुमच्याकडे, पण एखाद्या तुमची प्रशंसा केली, तुम्हाला काय वाटायला लागतं, हा बरोबर आहे, तू जे म्हटला तोच समजू शकला मला आजपर्यंत. आणि आपण त्या भावनेमध्ये वागायला लागतो, आपला ऍटिट्यूड बदलतो, लोकांशी बोलणं चालणं बदलतं आपलं. तर द सेम अप्रिशिएशन विच वॉज निडेड, बट नाउ दॅट अप्रिशिएशन इज कॉज फॉर डिस्ट्रॅक्शन. चिअरलीडर कसे ठेवले त्यांना, तुम्हाला एनकरेज करायला. पण एखादा क्रिकेटर तो बघितला, त्याने बघितलं, अच्छा क्रिकेटर चिअरलीडर्स कुठून आल्या त्याचं ध्यान कुठे असलं पाहिजे, बॅटिंग करण्याकडे असलं पाहिजे की तिकडे असलं पाहिजे. समजा त्याचं ध्यान तिकडे गेलं तर काय होईल, विकेट राहील त्याची की जाईल. तर म्हणून हिला काय म्हटलंय, डबल एज सोर्ड. अप्रिशिएशन काय, दुधारी तलवार आहे. प्रोत्साहन पण देऊ शकतो तुम्हाला जेन्युइन अप्रिशिएशन असेल तर, पण तुम्ही जर ते अप्रिशिएशन ऐकून हवेत गेला तर काय होईल, तेच अप्रिशिएशन तुमच्या डिस्ट्रॅक्शनचं कारण बनू शकतं. म्हणून आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी लिहिलं आहे स्टेईंग ग्राउंडेड. जरी कुणी आपले किती प्रश्न दिले तरी आपल्याला माहित असलं पाहिजे की बाबा ठीक आहे, ओके, आपण हवेत नाही जायला पाहिजे. अजून काय शिकू शकतो आपण, मोठमोठे क्रिकेटर आपल्याकडे झाले, पण प्रत्येक यशस्वी क्रिकेटरमध्ये कोण असतो, एक त्याचा मेंटर म्हणा, कोच म्हणा, गुरु म्हणा, व्हॉट एव्हर म्हणा, पण कोणी ना कोणी त्याचा गुरु असतोच. तर यातून आपण काय शिकू शकतो, आपल्याला पण आपल्या जीवनामध्ये गायडन्स घेणं आवश्यक आहे. असे कधीच स्टेज येणार नाही जीवनामध्ये मित्रांनो, तुम्ही असा विचार करू शकाल की बस आता झाला, आता मला कोणाची आवश्यकता नाही. इफ यू आर थिंकिंग लाईक दॅट, यू आर इन इल्युजन. भ्रमामध्ये आहात तुम्ही खूप मोठ्या. आपण किती मोठे झालो तरी आपल्याला जीवनामध्ये गायडन्स हा आवश्यक असतो. आणि म्हणून आपण अशा योग्य व्यक्तीची निवड करणं शिकलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे क्रिकेटर लोक किती पे करतात त्यांच्या मेंटरसाठी, कोचसाठी, ह्यूज मनी. तर जर योग्य कोच मिळाला तर काय होईल, तुमचं पूर्ण करिअर तो चेंज करू शकतो. आणि म्हणून लोक एवढे पे करतात त्याला.
तर जीवनामध्ये पण मित्रांनो आपल्या सगळ्यांना यशस्वी व्हायचंय, पण आपण कुठे लक्ष द्यायला पाहिजे? योग्य गुरु, योग्य मेंटर कुठे मिळेल त्याचा आपण थोडा अभ्यास केला पाहिजे. अशा एका व्यक्तीला आपण निवड करून त्याचा स्वीकार केला पाहिजे गुरु म्हणून. तर कृष्ण आणि अर्जुन यांचा ज्यावेळी संवाद चालू असतो कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती, तर कृष्ण अर्जुन हे दोघांचे मित्र आहेत एकमेकांचे. आणि युद्धाच्या सुरुवातीला अर्जुन काय म्हणतो की मी युद्ध करणार नाही. का? तो म्हणतो, संभ्रमामध्ये पडलाय तो की समोर माझे नातेवाईक उभे आहेत, यांच्याशी मी कसं युद्ध करू शकतो? समोर माझे आजोबा आहेत, पणजोबा आहेत, माझे गुरु आहेत, माझे चुलत भाऊ आहेत सगळे, यांच्याशी मी कसं युद्ध करू शकतो? तर त्यावेळी कृष्णांना तो गुरु म्हणून स्वीकारतो. तो कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढ चेता यश्रेयसान्यश्चित ब्रूहि तन्मयी शिष्यस्तेहं साधिमां त्वं प्रपन्न. तर जे मित्राचं नातं होतं ते तर कशामध्ये बदललेलं आहे? गुरु आणि शिष्यामध्ये बदललेलं आहे. आणि अर्जुन स्वतःहून कृष्णांना म्हणतोय, आय ऍक्सेप्ट यू माय ॲज गुरु, आय ऍक्सेप्ट यू ॲज माय गुरु, सो प्लीज गाईड मी. सो अर्जुन इज सिकिंग फॉर गायडन्स, so why can't we? So basically point is, every one of us need guru, guidance in our life. भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेव्या उपदेक्षान्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्त्वदर्शिन. आणि या ठिकाणी एक प्रसंग दिलेला आहे. हु इज दिस पर्सन? तर विराट कोहलीचा कोच आहे, याचं नाव राजकुमार शर्मा. आणि रिसेंटली ज्यावेळी विराट कोहली दिल्लीमध्ये गेला होता खेळण्यासाठी, ज्यावेळी त्याने बघितलं की त्यांचे कोच त्या ठिकाणी आहेत, त्याने जाऊन काय केलं? त्यांचे चरण स्पर्श केला. तर बेसिकली गुरुचं खूप महत्व आहे जीवनामध्ये. आणि गुरुंपुढे आपण कसं असलं पाहिजे? नम्र असलं पाहिजे. तर विराट कोहली एवढ्या मोठ्या स्टेजरचा प्लेअर झाला, तो म्हणू शकला असता की ठीक आहे, इथं लहानपणीचे कोच आहेत माझे, पण तो विसरला नाही. तर जीवनामध्ये पण जे जे लोक आपल्याला, ज्यांनी त्याला गायडन्स दिलाय, काही उपदेश दिलाय, काही चांगला सल्ला दिलाय, आपण पण त्यांना विसरायला नाही पाहिजे. हे पण वाचू शकेल आपल्यापैकी? आध्यात्मिक गुरु के पास जाकर सत्य को जानो, विनम्र होकर उनसे ज्ञान प्राप्त करने की जिज्ञासा प्रकट करते हुए ज्ञान प्राप्त करो और उनकी सेवा करो. ऐसा सिद्ध संत तुम्हें दिव्य ज्ञान प्रदान कर सकता है, क्योंकि वह परम सत्य की अनुभूति कर चुका होता है. तर बेसिकली प्रत्येक क्षेत्रामध्ये मित्रांनो, वी नीड गुरु इन एव्हरी फील्ड ऑफ लाईफ. टुमॉरो यू आर गोइंग टू बी अ प्रोफेशनल, देर ऑल्सो यू नीड समबडी हू कॅन गाईड यू. बरोबर? आज तुम्ही कॉलेजमध्ये, इथे सुद्धा तुम्हाला प्रोफेसर आहेत, फॅकल्टी मेंबर्स आहेत, दे आर युअर गुरु. तर बेसिकली इन एव्हरी स्टेज ऑफ लाईफ वन नीड गुरु, दॅट इज द पॉइंट. आणि त्या गुरुंकडनं जर ज्ञान प्राप्त करायचं तर आपल्याला काय व्हावं लागेल? नम्र व्हावं लागेल. जस्ट इमॅजिन करा, तुमच्या वर्गामध्ये तुम्ही बसलात, अजूनही बेंचेसवर बसतात ना. समजा विचार करा, तुमचे प्रोफेसर उभे आहेत आणि तुम्ही दोन्ही पाय त्या बेंचवर असे वर ठेवलेत आणि असे बसलेत, तर आणि सरांना प्रश्न विचारतायत. सर प्रश्नाचं उत्तर देतील का? तुमच्या शंकांचं समाधान करतील का? नाही. बट दॅट इज नॉट प्रॉपर. सो गुरुंपुढे नम्र असलं पाहिजे. ज्यावेळी नम्रता असते, गुरु ऑटोमॅटिक त्यांचं ज्ञान रिव्हील करतात. ओके, व्हॉट एल्स? त्याच्यावेळी गुरु आपल्या जीवनामध्ये असतो, दॅट इज लाईक अ जीपीएस. जीपीएस वापरतो आपल्यापैकी सगळेजण, काही जण वापरलं असेल. आपल्याला एका ठिकाणाहून एका पर्टिक्युलर ठिकाणी जायचं आहे आणि आपला रस्ता माहित नाही, तर आपण काय करतो? लगेच गुगल मॅप मध्ये टाकतो, जीपीएस लावतो. आणि त्यामुळे काय होतं? जे अननेसेसरी कन्फ्युजन आहे त्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो. तर बेसिकली ऍक्सेप्टिंग गुरु मीन्स बेसिकली ऍक्सेप्टिंग जीपीएस. ओके, व्हॉट एल्स? IPL मध्ये आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारच्या टीम्स आहेत आणि एका टीम मध्ये सगळे भारतीय असतात का?
नाही ना. काय रेशो असतो? 8 overs. सगळं माहिती हा एकदम. 4 ओव्हरसीज प्लेयर, बाकी सगळे इंडियन. तर बेसिकली टीम वर्क आहे. आणि असं असतं ना, जर समजा एखाद्या टीमला बनवायचं, इंडियन टीम आहे किंवा IPL ची एखादी टीम तुम्ही घ्या, तुमची फेवरेट टीम मुंबई इंडियन्स किंवा CSK वॉटेवर. तर ज्यावेळी टीम निवडण्याचा वेळ येते तर असं होतं सगळे बॅटमन किंवा सगळे चांगले बॉलर घेऊया, नाही. टीम इज मेड ऑफ डिफरंट पीपल. काही बॅटर असतील, काही बॉलर असतील, काही विकेट किपर असतील, काही ऑलराऊंडर असतील, आणि अशा सगळ्यांचं समतोल करून एक टीम बनवली जाते. तर पुढे ज्यावेळी तुम्ही जॉब करणार त्यावेळी सुद्धा तुम्ही जीवनामध्ये वेगवेगळ्या लोकांसोबत तुम्हाला काम करावं लागेल. यू कॅन्ट से की हा मला आवडत नाही, याच्यासोबत काम करणार नाही. नो, दॅट इज नॉट युअर चॉईस. तुम्हाला एखाद्या टीम मध्ये टाकलं जाईल, मे बी युअर अ टीम लीडर. टीम लीडर म्हणून काम करावं लागेल. आणि डिफरंट प्रकारचा व्यक्ती, तुम्ही महाराष्ट्रीयन, तो असेल साऊथ इंडियन, एक असेल नॉर्थ इंडियन, पण त्याच्यासोबत काम करावं लागेल. बिकॉज अनलेस देयर इज अ टीम वर्क, सक्सेस विल नॉट बी देअर. टीम वर्क इज इम्पॉर्टंट. आपले जे डिफरन्सेस आहे ते बाजूला ठेवावे लागतील. अरे त्याचा ना तू कसा बसतो, कसा बोलतो, कसा जेवतो मला अजिबात आवडत नाही, पण हे जे डिफरन्सेस आहेत, तुम्ही बघितलं एखाद्या साऊथ इंडियन व्यक्तीला जेवताना, तुमच्या कोणी मित्र किंवा बघितलंय की? नथिंग, मतलब काही त्यांच्यावरती काही अपराध नाहीये, पण बेसिकली त्यांची एक खाण्याची पद्धत असते. एकदम असा हात फिरवून राईसचा गोळा बनवून खातात ते. तसंच नॉर्थ इंडियन लोकांच्या काही वेगळ्या पद्धती असतात. तर असे डिफरन्सेस तुम्हाला बघायला मिळतील, पण ते सुद्धा तुम्हाला बाजूला ठेवावे लागतील. कशासाठी? जर सक्सेस हवं असेल तर. आपण IPL मध्ये बघतो, कोणी वेस्ट इंडिजचा प्लेअर आहे, कोणी श्रीलंकेचा प्लेअर आहे, पण सगळे एकत्र आहेत. कशासाठी? एका पर्टिक्युलर ध्येयासाठी. सो टीमवर्क इज निडेड. व्हॅल्यूइंग इच रोल. आपण बघितलं की वेगवेगळे प्लेअर आहेत. कोणी विकेट किपर आहे, कोणी बॉलर आहे, कोणी बॅट्समन आहे, पण प्रत्येकाचा एक भूमिका आहे. तर समजा मॅच जिंकलात आणि तो बॅट्समन म्हणला की अरे माहिती का, माझ्यामुळे सगळं माझ्यामुळे जिंकला, माहिती, मी चांगली बॅटिंग केली म्हणून एवढा स्कोर झाला आणि म्हणून तुम्ही जिंकला. इज इट राईट ऑर रॉंग? ओनली बॅटिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर विनिंग द मॅच? किंवा विकेट किपर म्हणू लागला, तुला माहिती आहे मी चांगली ती स्टम्पिंग केली ना म्हणून मॅच जिंकलो. नो. काही यशाचा भाग तुम्ही घेऊ शकता, पण यू कांट क्लेम की जस्ट बिकॉज ऑफ मी यू विन द मॅच. नो, दॅट इज रॉंग. So we need to value each and every person. Okay, what else? There is something called googly in cricket. माहिती कोणाला गुगली काय असतं? कोणी सांगू शकेल तुमच्या भाषेमध्ये काय असतं? गुगली बॉल कसा असतो? If suppose some leg spinner is bowling, आणि लेग स्पिन म्हणजे काय? पडल्यानंतर बॉल त्याचा टर्न झाला पाहिजे. तर होतं काय, हा ऍक्शन तीच आहे सेम, फक्त फेकताना हा काय करतो, थोडस आपली जे वेस्ट आहे ते चेंज करतो. तर समोरच्याला वाटतं की हा लेग स्पिन म्हणजे हा पडल्यानंतर इकडे येईल, पण होतं काय, हा पडल्यानंतर अपोजिट डायरेक्टला जातो. आणि बऱ्याच वेळा काय होतं, कारण बॅट्समॅनची अपेक्षा काय असते, बॉल पडल्यानंतर आतमध्ये येणार आहे, ही त्याची अपेक्षा आहे. पण याने टाकली गुगली, तो पडून बाहेर जातो. तर जीवनामध्ये पण बऱ्याच वेळा काय होतं, अशा अनएक्सपेक्टेड आपल्या जीवनामध्ये टर्न येतात. सगळं काही व्यवस्थित चाललंय, जसं एखादी बॅटिंग करतो व्यवस्थित, चांगला रन पण मारत आहे, चौका पण मारतोय, मस्तपैकी चाललंय सगळं, पण अचानक गुगली, अनएक्सपेक्टेड, आणि त्यावरती आपली विकेट ओढते. तर जीवनामध्ये पण अशा परिस्थिती येतात मित्रांनो.
अनएक्सपेक्टेड. तर म्हणून या ज्या अनएक्सपेक्टेड चेंजेस आहेत त्याच्याशी आपण त्याला फेस करणं शिकलो पाहिजे. कुणी वाचेल हे अडॅप्टिंग द चेंज. Be prepared for life's surprises. Much like batsmen facing a bowling, adapt swiftly to unexpected challenges and maintain composure. खरा बॅटमॅन कोण आहे? जो अनएक्सपेक्टेड चेंजला पण चांगल्या प्रकारे हँडल करू शकतो. काही फेमस गुगली बॉलरची नाव माहिती तुम्हाला? Shane Warne, हा, शेन वॉर्न, Muralidharan. मुरलीधरन. अरे सगळे उत्तर आनंद रोज देतात. दुसरं कोण नाही, क्रिकेट बघत नाही वाटतं. हा, अच्छा, युजवेंद्र चहल. अजून ओके, राशिद. ओके ओके, आता जाऊन सर्च करू नका कोण कोण आहेत म्हणून. एनिवे, बेसिकली द पॉइंट इज अनएक्सपेक्टेड चेंज. आणि जर त्याला आपण हाताळणं शिकलो नाही तर काय होईल? आपले विकेट. आणि दुसरा एक लेसन आहे रिमेन अलर्ट. आपण नेहमी काय असलं पाहिजे? जागरूक असलं पाहिजे. नाहीतर काय होईल? आपली विकेट पुन्हा स्टंपिंग केली जाईल. ओके, व्हॉट एल्स? तर जे अनएक्सपेक्टेड चेंजेस आहेत याला जर आपण हाताळणं शिकलो, त्या ठिकाणी एक उदाहरण दिलंय. याला म्हणतात बंगी जम्पिंग. ऐकले तुम्ही? असं उंचावर जाणार आणि मग तिथून उडी घ्यायची. कुणी केलंय का? नाही ना, मी पण नाही केलंय, फक्त बघितलंय की अशा प्रकारचं हे काहीतरी विचित्र पद्धत आहे. असं उंचावर घेऊन जाणार आणि तिथून जम्प करायला लावणार. विचार करा, एखादा व्यक्ती आणि लोकांना त्यामध्ये काय मजा येते काय माहिती. ज्यांनी उडी मारली त्यांनाच माहिती. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी जो काय म्हणतो आपण त्याला, जो फॅक्टर आहे रिस्क फॅक्टर, रिस्क आहे, पण ज्यावेळी जम्प घेतात आणि खाली येईपर्यंत जोपर्यंत पॅराशूट उघडत नाही तोपर्यंत तो जो थ्रिल असतो त्याचा आम्ही आनंद घेतो. तर जोपर्यंत पॅराशूट उघडणे तोपर्यंत काय आहे? अनिश्चितता आहे. मग ज्यावेळी पॅराशूट उघडत त्यावेळी त्याला जीव भांड्यात पडला आपण म्हणतो मराठी. तर जीवनामध्ये असे ऍडव्हेंचर आपण करायला, असे म्हणजे असे नाही हा तुम्ही की आम्ही पण चाललो उद्या कुठे जम्पिंग करायला, नाही. वेगवेगळे चॅलेंजेस आपल्या जीवनामध्ये येतात. कारण जोपर्यंत आपण चॅलेंजेस फेस करणार ना मित्रांनो, तोपर्यंत जे यशाची चव आहे ती आपल्याला चाखायला नाही मिळणार. विदाउट चॅलेंजेस एक नॉर्मल व्यक्ती म्हणून तुम्ही राहणार. चॅलेंजेस फेस कराल तर काय होईल? ते थ्रिल तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल. ओके, व्हॉट एल्स? किती अंपायर असतात क्रिकेटमध्ये? अरे मोठ्याने बोला. 3. ओके. तर अंपायर कोण माहिती आहे? अंपायरचं काम काय असतं? डिसिजन द्यायचं. तर बघूया, या ठिकाणी अजून एक चाललंय अपीलिंग. तर एक छोटा व्हिडिओ आहे. समजा एखादा बॉलर आहे, त्याने काय केलं, अपील कशाला करतात बघूया आपण. अरे एक मिनिट, ऑडिओ. तुला माहिती आहे कोण आहे बॉलर? Just 5 or 6 times in dedication. Let them go there. And then 5 times in dedication. Man of the mighty way. ओके, पुढे झालं. तर बेसिकली अंपायरचं काम आहे डिसिजन देणं. समजा अशा प्रकारे अपील केली बॉलरने, एवढी एकदम कडकडीची अपील, आणि अंपायर म्हटलं अरे का अपील केली याने, आउट तर द्यायला लागेल.
असं होतं का? अंपायर याच्यावरून ठरवतो का किती जोराने अपील केली याने त्याच्यावरून मी आउट ठरवणार. स्लो अपील केली म्हणजे नाही आउट नाही, चांगली जोराने केली म्हणजे आउट आहे. नाही, कितीही तो ओरडला, अंपायर काय बघणार, खरंच आउट आहे की नाही, एलबीडब्ल्यू आहे की नाही. तर जीवनामध्ये पण बघा या ठिकाणी हे सगळे लोक काय करताय, अपील करतायत. पण तरी सुद्धा हा जो अंपायर आहे हा प्रभावित होतो का या सगळ्यांच्या अपीलवरनं? नाही. तर आपण बघूया की अंपायर जे असतात तिथून आपण काय शिकतो, इमोशनल कंट्रोल. की जो अंपायर तो काय करतो, इमोशन मध्ये वाहून जात नाही. तसं जीवनामध्ये पण बऱ्याच वेळा आपल्यावरती का ना वेगवेगळ्या इमोशन मधून आपण जात असतो आणि बऱ्याचशा डिसिजन आपण आपल्या इमोशनच्या बेसिसवर घेत असतो. असं म्हणतात, जर तुम्ही दुःखी असाल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कोणतेही डिसिजन नाही घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही डिस्टर्ब असाल तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही डिसिजन नाही घ्यायला पाहिजे. ओके, अजून काय आठवत तुम्हाला? अजून काय असतं क्रिकेटमध्ये, आठवत जरा. ऑडियन्स, कोण बोललं? परफेक्ट. ऑडियन्स म्हणा. मॅच कशी असणार, दोन प्रकारचे ऑडियन्स असतात. हा, सपोर्टर्स आणि हेटर्स. हा, परफेक्ट. तर जीवनामध्ये मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा लोकांना फेस करावं लागेल. काही तुम्हाला सपोर्ट करतील किंवा काही तुम्हाला हेट करतील. जो क्रिकेट प्लेअर असतो तो काय करतो, ठीक आहे, जे हेटर्स लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष देतो का तो? नाही. त्यांच्याकडे लक्ष दिलं तर काय होईल, तो परफॉर्म नाही करू शकत. अजून एक कन्सेप्ट आहे क्रिकेटमध्ये, त्याला म्हटलं जातं स्लेजिंग. आठवतो तुम्हाला स्लेजिंग म्हणजे? कसरे बाबा किती ओरडतो. तुला सांगते स्लेजिंग काय असतं. स्लेजिंग, समजा एखादा प्लेअर आहे तो चांगला परफॉर्म करतोय, तर समोरचे प्लेअर त्याला आउट करण्यासाठी काय करतात, त्याच्याकडे जाऊन काहीतरी त्याला काहीतरी बोलणार, अपशब्द बोलणार, काही शिवीगाळ करणार, त्याला म्हणतात स्लेजिंग. तर विचार करा, एक व्यक्ती असा आहे आपल्या इंडियन क्रिकेटमध्ये जो एकदम त्याच्या कूल बिहेवियर साठी फेमस आहे. हा, द्रविड पण आहे. अजून एक आहे की ज्याला किती स्लेज केलं तरी तो तोंडाने उत्तर नाही देत. तर बरेच असे किस्से आहेत त्यांचे की बरेच क्रिकेटमध्ये त्याला स्लेज करायचे, पण ते तोंडाने उत्तर नाही देणार. उत्तर कसे नाही देणार? त्याच्यातून आपण काय शिकू शकतो, आपल्याला जर लोक स्लेज करत असतील तर आपण सुद्धा नेसेसरी नाही की प्रत्येक वेळी आपण तोंडाने उत्तर द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, तोंडाने मला बोललं काय समजतोच होता, आपण त्याची जाऊन चांगले खरडपट्टी काढतो. पण नॉट नेसेसरी, आपण आपल्या कृतीने सुद्धा उत्तर देऊ शकतो. तर म्हणून आपण हे शिकू शकतो स्लेजिंग म्हणून. अजून एक कन्सेप्ट आहे क्रिकेटमध्ये, त्यानंतर DRS. काय असतं DRS सांगा बरं? डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. म्हणजे अंपायरने काय डिसिजन दिलं तर त्या डिसिजनला पण तुम्ही काय करू शकता, चॅलेंज करू शकता. पण जीवनामध्ये मला सांगा, असं होतं का एखादं डिसिजन तुमच्याबद्दल घेतलं गेलंय आणि त्या प्रत्येक डिसिजन तुम्ही चॅलेंज करू शकता का? नाही, शक्य नाही. DRS सुद्धा किती असतात, 2 किंवा 3 वाटेवर, पण त्यापेक्षा जास्त नसतात. तर जीवनामध्ये पण बरेच व्यक्ती काय करतात, तुमच्याबद्दल काही डिसिजन घेतील किंवा एखादी घटना तुमच्यासोबत घडेल, पण प्रत्येक डिसिजन तुम्ही काय करू शकत नाही, चॅलेंज करू शकत नाही.
ओके, अजून एक गोष्ट आहे. चला, समजा सगळ्या टीम वेल परफॉर्म करत आहे, सगळे काही व्यवस्थित चाललंय, तुमचं जे सक्सेस रेट आहे तो कशावर अवलंबून आहे? जो क्रिकेटर त्याचा फॉर्म आहे तो कशावर अवलंबून असतो? Practice. प्रॅक्टिस मेन थिंग. तर क्रिकेटर आपण बघतो IPL मध्ये मोठमोठे सिक्सर मारत आहेत. एक प्लेअर आहे त्याचं नाव आहे, त्याला मिस्टर 360 म्हणतात. तर आपण बघतो की हा व्यक्ती अशा प्रकारचे चित्र विचित्र शॉट मारतोय. तुम्हाला काय वाटतं डायरेक्ट ग्राउंडवर शक्य होतं? नाही. नेटमध्ये काय करतात ते? प्रॅक्टिस करावी लागते. तर आपल्याला पण जीवनामध्ये चांगलं परफॉर्म करायचं असेल तर काय करावं लागेल? प्रॅक्टिस करावी लागेल. चांगली प्रॅक्टिस केली तर त्याचं फळ आपल्याला ज्यावेळी आपण परफॉर्म करू त्यावेळी होईल. तर आपण बऱ्याच वेळापासून चर्चा करतो की आपण काय शिकतो या ठिकाणी, बरोबर? तर आपण बघितलं टॉसवरून आपण काय शिकलो? आपल्या गोष्टी control करायला. सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणामध्ये नाही. बऱ्याच गोष्टी बऱ्याच वेळा असं होईल, परिस्थिती आपल्या इच्छेच्या विरुद्ध असेल, पण आपल्याला ती ऍक्सेप्ट करावी लागेल. ओके, पिच वरून आपण काय शिकलो? वेगवेगळ्या प्रकारच्या पिच असतात. तर आपल्या मनाच्या पिचवरती आपल्याला बॅटिंग करायची आणि आपल्याला पिच नुसार स्वतःला अडॉप्ट करावं लागेल. ओके, नंतर आपण अजून पिच वरून आपण काय शिकलो? आपला इनर माइंडसेट काय. तर प्लेअर जो आहे मॅच खेळण्याच्या पहिले तो म्हटला की नाही यार नाही जमायचा आज, तर तो तिथेच हरला. तर म्हणून आपला एक इनर माइंडसेट असला पाहिजे फाईट करण्याचा. ठीक आहे यार, जे होईल ते होईल, लेट मी प्ले, बघून घेऊ. जरी माझं होम ग्राउंड असलं तरी पण आय विल गिव्ह माय बेस्ट, आय विल ट्राय माय बेस्ट. हा ॲटिट्यूड आपला असला पाहिजे. नाही. ओके, नंतर आपण बघितलं कशा प्रकारे ऑडियन्स सुद्धा आहे. तर ऑडियन्स जे आहे ते पण दोन प्रकारचं आहे. काही तुमचे सपोर्टर्स असतील, काही तुमचे ऑपोजिट असतील, हेट करणारे. पण त्यांच्या म्हणण्यानुसार चालेल का? नाही. आपण शिकलं पाहिजे की ठीक आहे, नेग्लेक्ट करणं शिकलं पाहिजे काही लोकांना जीवनामध्ये. जे हेटर्स आहेत त्यांना नेग्लेक्ट करा. नंतर स्लेजिंग मध्ये आपण काय शिकलो? जीवनामध्ये काही लोक असतील जे आपल्याला नेहमी चिडवण्याचा प्रयत्न करतील, तुमचा जो परफॉर्मन्स तिथून तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. पण आपण काय केलं पाहिजे? त्यांना जरूर नाही की आपण नेहमी तोंडाने उत्तर दिलं पाहिजे. आपण त्यांना आपल्या कृतीने सुद्धा उत्तर देऊ शकतो. तर लाईफ इज लाईक अ क्रिकेट, अनप्रेडिक्टेबल, एक्साइटिंग अँड फुल ऑफ लेसन्स. सो स्टे फोकस, स्टे ग्राउंडेड अँड प्ले युअर बेस्ट इनिंग. पण एक गोष्ट आहे मित्रांनो, तर तुम्ही क्रिकेट खेळा, काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये, कमीत कमी शरीराचा व्यायाम तरी होईल तेवढा. पण आज एक विचित्र गोष्ट क्रिकेटच्या नावाखाली चालू आहे. तर तुम्हाला बऱ्याच लोकांना वाटत असेल की आपलं जे नाव आहे भारत देशासाठी इंडियन क्रिकेट टीम, पण ते इंडियन क्रिकेट टीम नाहीये. हे काय आहे? इथं बघा BCCIचा लॉंग फॉर्म काय? तर आपल्याला वाटतं की ही भारत देशाची टीम आहे. नाही, एकदा या लोकांना कोणी अप्रोच केला. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतोय, आपलं जे हे क्रिकेट बोर्ड आहे जगातील सर्वात जास्त श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. एवढे सगळे फंड्स आहेत त्या लोकांकडे. यांना एकदा असंच काहीतरी कोणी डोनेशन मागण्यासाठी गेला यांच्याकडे चांगल्या कॉजसाठी. या लोकांनी काय केलं? डिनाय केलं. नाही म्हणे आम्ही नाही देऊ शकत. आणि बघा प्रत्येक IPL असो, कोणताही इव्हेंट असो, हजारो लाखो रुपये जस्ट त्या फर्स्ट डे जे ओपनिंग असतं त्यासाठी केलं जातं. यांचे जे ऑप्शन्स होतात दुबई सारख्या ठिकाणी, मोठमोठ्या हॉटेलमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, आणि एक एक प्लेअर किती पैशामध्ये विकला जातो तुम्हाला माहिती आहे. तर आपण सगळे म्हणतो की हे भारत देशाची टीम आहे, पण ऍक्च्युअली दे हॅव नथिंग टू डू विथ देशप्रेम वगैरे काही नाही आहे. दे आर प्लेइंग फॉर देमसेल्व्स. डोंट थिंक दॅट इज
आपलं भारत देशाचं देशाचे काही आहे म्हणून. ऍटलीस्ट दे डोंट बिलीव्ह इन दॅट. यू मे बी थिंकिंग की ती आपली भारताची टीम आहे. नो, दे डोंट थिंक इन दॅट वे. आणि बऱ्याच वेळा आपण जे मॅचेस बघतो, मोस्ट ऑफ द टाइम दे आर ऑलरेडी फिक्स. आणि आपण इथे मरतोय. अरे कित्येक लोक काय करतात, ते टीव्ही काय फोडतात, त्यांची टीम हारली म्हणून डिप्रेशन मध्ये काय जातात, जेवण काय बंद करतात. सो दिस इज फुलिशनेस. अरे दे आर प्लेइंग, दे आर अर्निंग, अँड व्हॉट यू आर डुईंग. एक एंटरटेन म्हणून तुम्ही बघत असाल तर दॅट इज ओके, नो प्रॉब्लेम. पण एवढ्या प्रकारचं त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट, बट नॉट ओनली दिस, इट इज समथिंग मोर डेंजरस दॅन दिस. आजकाल आपण बघतो मोठमोठे क्रिकेट प्लेयर येतात आणि ते काय करतात, जाहिरात करतात. कशी जाहिरात करतात, हाँ ड्रीम 11. अरे लगाओ अपना टीम बनाओ, 50 रुपये में गले, 1000 रुपये का बोनस. आणि तुम्ही बघितलं की मोठे मोठे क्रिकेट प्लेयर यामध्ये काय करतात, त्याची हे करतायत, ऍडव्हर्टाइजमेंट करतायत. विचार करा, एका ऍड मध्ये एवढे सगळे क्रिकेट प्लेयर प्लस काही बॉलिवूड स्टार यांना एकत्र आणून ती ऍड करतायत. आणि तुम्हाला काय वाटतं, हे लोक फुकट ऍड करतात? नो. विचार करा, जे यांच्या क्रिकेट बॅट असतात त्याच्यावरती काही वेगवेगळे स्टिकर लावलेले असतात. काय नाव असतं सांगाल का, आठवतं काही? MRF, CR. बस जास्त बेसिकली पॉइंट इज स्टिकर असतात. तर नुसतं एक स्टिकर बॅटवर लावण्याचे लोक किती पैसे माहिती, करोड मध्ये करोड. विराट कोहली 12 करोड रुपये घेतो MRF चं स्टिकर बॅटवर लावायला. किती? 12 करोड. ह्यूज अमाऊंट. आणि असे हे मोठमोठे क्रिकेट प्लेयर काय करतायत, ऍडव्हर्टाइजमेंट करतात की अरे टीम बनाओ, खेलो जीतो, खेलो और जीतो. सो दिस इज काय, नथिंग बट गॅम्बलिंग बेसिकली. आणि कित्येक तरुण मंडळी याच्यामध्ये पैसे त्यांनी लावले आणि ते हरलेत आणि कर्जबाजारी झालेत. सो दिस इज रियालिटी ऑफ IPL अँड ड्रीम 11 सो कॉल्ड. तर मित्रांनो, चुकून सुद्धा इकडे जाऊ नका. तुम्हाला खेळायचं खेळा, बघायचं बघा. ॲज लॉंग एज जस्ट फॉर एंटरटेनमेंट सेक यू आर सेइंग, दॅट इज ओके. बट डोंट गो इन द गॅम्बलिंग. दिस इज नथिंग बट सोफिस्टिकेटेड गॅम्बलिंग. फक्त कवर आहे. नाही तो दिमाग का घ्यायलाय, ऐसा है वैसा है. नो, आपल्याला वेळ बनवता येते. इथे एक व्हिडिओ होता माझ्याकडे, पण माहित नव्हतं, दिसत नाही समाव. तर एका मुलाची स्टोरी आहे. सो ही लॉस 96 लाख रुपीज. कॅन यू इमॅजिन? 96 लाख रुपीज. आणि तो सांगतो की माझे जे आयडियल क्रिकेट प्लेयर आहेत त्यांना बघून मी याच्यामध्ये घुसलो खेळायला. आणि त्या घरच्यांनी पण मला बाहेर आपलं ते रोडवर त्याचा इंटरव्ह्यू घेता येते. अँड ही इज क्राईंग. आणि असं एक नाही, कित्येक मुलं आहेत, कित्येक तरुण आहेत ज्यांनी आपला घरच्यांचा पैसा त्यामध्ये लावला आहे. सो बी अवेअर ऑफ दिस. तर या ठिकाणी एक चार्ट आहे माझ्याकडे, त्यामध्ये सांगितलं त्यांनी कशा प्रकारे किती लोकांचा यामध्ये लावतो. आणि ही जी इंडस्ट्री आहे पूर्ण फॅन्टसी गेम, यांचा टर्नओव्हर किती आहे. आज काहीतरी समस्या आहे, आमचं काही नेटवर्क काम करत नाही बरोबर. ठीक आहे, मी वाचतोय. टोटल फॅन्टसी स्पोर्ट मार्केट साईज हे 23 आणि 24 चे स्टॅटिस्टिक आहे. 35,000 करोड, 4.2 बिलियन एवढं चला आलं. तर बघा या ठिकाणी किती यांचा
मार्केट साईज बघा किती आहे, 35,000 करोड रुपीज प्रभू, नॉट अ जोक. आणि बघा टोटल युजर्स ऑन प्लॅटफॉर्म किती युजर्स आहेत, 180 मिलियन युजर्स. ऍक्टिव्ह प्लेइंग युजर्स ड्युरिंग IPL किती आहेत, 45 मिलियन. ऍव्हरेज स्पेंड पर ऍक्टिव्ह युजर किती, 900 रुपये. बघा एक व्यक्ती जर 900 रुपये समजा खर्च करतोय तर हा आकडा किती मोठा झाला विचार करा. एस्टिमेटेड पर्सेंट ऑफ युजर्स हु लूज मनी, मोस्ट इम्पॉर्टंट, किती लोक आपले पैसे हरतात त्याच्यामध्ये, किती लोक आहेत बघा, 70-80% पीपल आर लुझिंग देअर हार्ड अर्न मनी. तर विचार करा मित्रांनो किती मोठं नुकसान आहे. आणि विचार करू नका की त्या 20% मध्ये आपला नंबर लागेल म्हणून. तुम्ही म्हणाल प्रभूजी फक्त 70-80% लुजर्स आहेत ना, मग ते 20% आहे ना चान्स, त्याच्यामध्ये मी जातो. नो, असं होणार नाही. एस्टिमेटेड ॲव्हरेज लूज पर लुझिंग युजर 3,000 to 10,000 रुपये. प्रत्येक व्यक्ती एवढे पैसे यामध्ये हरतोय. आणि 9,000 करोड रुपीज एस्टिमेटेड टोटल युजर लूज. आणि कोण कोण हे सगळं घडवणारे व्यक्ती, Dream11, My11 सर्कल, MPI, whatever, भरपूर आहेत असे, एक नाही आहेत. तर म्हणून यापासून स्वतःला वाचवा, तुमचे मित्र असतील त्यांना पण वाचवा. बघा इझी मनीच्या मागे जाल ना तर एक दिवस पश्चातापाची पडेल मित्रांनो. ठीक आहे. तर या ठिकाणी गीतेतील एक श्लोक सांगितलाय, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशमात्मना काम क्रोधस्य लोभम तस्मादित त्रयम तजे. देयर आर 3 gates leading to the hell, लस्ट, अँगर अँड ग्रीड. त्या ठिकाणी ग्रीड आपण बघूया. ग्रीड म्हणजे काय, लोभ. तर लोभापोटी लोक इकडे जातात की आपल्याला कमी पैशामध्ये, कमी मेहनतीमध्ये काय होईल, जास्त पैसा मिळेल. परंतु याला भगवद्गीतेनं काय म्हटलंय, लोभ जो आहे कशाचं द्वार आहे, नरकाचं द्वार म्हटलेलं आहे. तर म्हणून आपल्याला याच्यापासून काय करायचं आहे, दूर राहायचं आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी आपण विराम घेऊया. तर एकदा कोणी सांगेल आपण काय शिकलो किंवा कोणता लेसन तुमच्या लक्षात राहिला क्रिकेट मधला, कुणीतरी काहीतरी एक सांगायचं. आठवतं कोणाला काही? टॉस मध्ये काय शिकलो आपण, टॉस अनसर्टॅनिटी. ओके. अजून पिच मधून काय शिकलो आपण, अडॅप्टेबिलिटी आपल्याला जीवनामध्ये आवश्यक आहे. ओके. अजून काय होतं, चेअरलीडर्स, त्यांच्याकडनं काय शिकलो, अप्रिशिएशन आवश्यक आहे. परंतु अप्रिशिएशन काय, दुधारी तलवार आहे. तेच अप्रिशिएशन जर आपल्या डोक्यात गेलं तर काय होऊ शकतं, आपलं डिस्ट्रॅक्ट आपण होऊ शकतो आपल्या ध्येयापासून. ओके. नंतर काय होतं, कोच रिप्रेझेंट्स गुरु, बरोबर. तर जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्याला एक कोण आवश्यक आहे, गुरु आहे. आणि जसं अर्जुनासाठी कृष्ण होते, आपल्यासाठी पण कृष्ण असू शकतात त्यांच्या भगवद्गीतेच्या रूपाने. द सेम टीचिंग्स विच वॉज गिवन टू अर्जुना अवेलेबल फॉर ऑल ऑफ अस इन द फॉर्म ऑफ भगवद्गीता. आणि म्हणून भगवद्गीतेला काय म्हटलंय, या जीवनासाठी मॅन्युअल म्हटलंय, मनुष्य जीवनासाठी मॅन्युअल. ओके. अजून काय होतं, टीमवर्क आवश्यक आहे की नाही, आणि व्हॅल्यू ईच अँड एव्हरीबडीज कॉन्ट्रीब्युशन. तर पुढे चालून ज्यावेळी तुम्ही जॉब करणार त्यावेळी बऱ्याच प्रकारचे लोक सोबत असणार, पण त्यांना तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल जे ते जसे आहेत तसं. कशासाठी, फॉर अचिव्हिंग युअर गोल. यू कॅन्ट से की हा वेगळा आहे, हा काळा, हा गोरा, त्याचं उठणं बसणं आपल्याला आवडत नाही. नो, यू हॅव टू ऍक्सेप्ट. तर ऍक्सेप्ट करणं पण शिकलं पाहिजे. ओके. अजून काय होतं, स्लेजिंग मध्ये काय शिकलो, स्लेजिंग पासून, हा परफेक्ट, कोण बोललो, थँक्यू. व्हर्बल पेक्षा आपण कशावरती डिपेंड असलं पाहिजे, आपल्या कृतीवर.
नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेला आपल्याला बोलणं आवश्यक आहे. नो, यू कॅन रिप्लाय बाय युअर ऍक्शन. ओके, गुगलीमधून काय शिकलो? Unexpected. चेंज. जीवनामध्ये कधीही परिस्थिती बदलू शकते. डोंट थिंक की अरे सगळं काही व्यवस्थित चाललंय, असं चालू राहणार शेवटपर्यंत. नाही, कोणाच्याही जीवनामध्ये कधीही परिस्थिती चेंज होऊ शकते आणि ते त्या परिस्थितीनुसार आपण जगायला शिकलं पाहिजे. ओके, अजून काय होतं? Audience. ऑडियन्स. त्यातून काय शिकलो? Distraction of अच्छा, अंपायर पासून काय शिकलो आपण? Stillness, calmness, कामनेस. आपलं इमोशनल कंट्रोल आपल्या स्वतःवरती असतो. जसं अंपायरचा इमोशनल कंट्रोल असतो, तो समोरच्याला बघून निर्णय देत नाही. तो काय बघून निर्णय देतो? व्हॉट इज रियालिटी. तर आपण पण आपलं इमोशनल कंट्रोल स्वतःवरती असलं पाहिजे. ओके, आणि शेवटी आपण बघितलं की जरी तोपर्यंत मनोरंजन म्हणून आपण बघतोय तोपर्यंत ठीक आहे. तुम्ही क्रिकेट खेळताय, दॅट इज ऑल्सो ओके. पण चुकून सुद्धा आपण जे हे ठग आहेत, कोण? Dream11 आणि त्याच्यासारखे जे सोफिस्टिकेटेड गॅम्बलिंग ऍप्स आहेत, किंवा आजकाल ते ऑनलाईन ट्रेडिंग पण खूप चालतं. मुलं कॉलेजमध्ये येतात शिकण्यासाठी, शिकण्याचं वय सोडून ते ऑनलाईन ट्रेडिंग चालू करतात. अरे बाबा, अजून तुमचं काम करण्याची वेळ आहे, आयुष्यावर कामच करायचं आहे ना. पण आतापासून शिकण्याच्या वेळी तुम्ही इकडे लागू नका. शिकण्याच्या वेळी त्यांना शिकायला पाहिजे, पण अशी गोष्ट शिकू नका जी आवश्यक नाही आहे. ओके, ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. अजून एक गोष्ट राहिली, इनिंग्स मध्ये काय शिकलो आपण? जीवनाच्या इनिंग्स आहेत की नाही आपल्या, तरुण आणि म्हातारपण. तर फर्स्ट इनिंग मध्ये आपण चांगली बॅटिंग करायला पाहिजे की स्लो बॅटिंग करायला पाहिजे? ऍज मच ॲज पॉसिबल. कारण फिल्डर कुठे आहेत? सगळे आपल्या जीवनामध्ये. आता तरुणपणामध्ये चॅलेंजेस, जबाबदाऱ्या कमी आहेत की जास्त आहेत? कमी आहेत ॲज कम्पेअर टू येणारे जे वर्ष आहेत. त्या दृष्टीने बघितलं आपण तर यू हॅव लेस रिस्पॉन्सिबिलिटी. आपल्या आईवडिलांना बघा, किती जबाबदारी त्यांच्यावर. समाजाची अपेक्षा आहे, आपली त्यांच्याकडनं काही अपेक्षा आहे, पण आपल्याकडनं एकच अपेक्षा आहे, स्टडी. चांगले स्टडी करा भावांनो, बस. तर म्हणून या तरुणपणामध्ये शिकण्याचा आहे तर आपण चांगल्यात चांगला स्कोर केला पाहिजे, नॉट ओनली अकॅडमिकली बट इन अदर फील्ड ऑल्सो. ठीक आहे. कुणाला काही प्रश्न असेल, एखादी आपण चर्चा केली त्याबद्दल काही समजलं नसेल तर विचारू शकतो. आणि आपण बघितलं कशा प्रकारे अध्यात्म जे आहे ते जीवनामध्ये आवश्यक आहे. डोंट थिंक इट इज लक्झरी. एनीबडी कॅन अफोर्ड इट. सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा काय करू शकतो? अध्यात्माचं पालन करू शकतो, कोणत्याही फॉर्मचं का असेना, पण ॲटलिस्ट सम पार्ट ऑफ स्पिरिच्युअलिटी हॅज टू बी देअर इन युअर लाईफ. दॅट इज इसेन्शियल. गरजेचं आहे ते, ऑप्शनल नाही आहे, इसेन्शियल आहे. कारण जीवनाचा जो ग्राफ आहे तो कसा असणार आहे आपला? स्ट्रेट, यशाच्या शिखराकडे असं असणार आहे? स्ट्रेट एकदम नाही. There will always be up and down, up and down and up. And when you are down emotionally, that time you will need spirituality, adhyatma. Okay?